नमस्कार. आजच्या ताज्या बातम्या. लुटातू वधूने केली आणखी एक शिकार. यावेळी तिने घरातल्या सगळ्या किमती वस्तू आणि दागिने लुटून नेले. किती दिवस असंच चालू राहणार आहे त्या लुटारू वधूचा धुमाकूळ. ही केस सॉल्व्ह करण्यासाठी स्पेशल ऑफिसरची नियुक्ती केली गेली आहे, इन्स्पेक्टर भवानी. चला त्यांच्याशी बोलूया. इन्स्पेक्टर भवानी, कधीपर्यंत पकडली जाईल ही लुटारू वधू? लवकरच. काही दिवसातच ती लुटारू वधू माझ्या ताब्यात असेल. काही दिवसांनी मुकेश आणि सिब्बीचं लग्न होतं. घरातले सगळे खूप आनंदात होते. सगळे नाचत होते, मजा करत होते. तेव्हाच तिथे एक पोलिसांची जीप आली आणि या जीप मधून इन्स्पेक्टर भवानी खाली उतरली. त्यांच्यासोबत प्रतापही होता. मॅडम, हीच आहे ती बाई जिने मला लुटलं. हीच ती कविता आहे. हिने माझं सगळं सोनं आणि महागड्या वस्तू लुटून नेल्या. इन्स्पेक्टर भवानीने सिम्मीच्या डोक्यावर बंदूक ठेवली. शेवटी तू सापडली गेलीस. तुझा खेळ संपला. मॅडम, पण ही माझी होणारी बायको आहे. वाचलास तू. बरं झालं तुझं लग्न झालं नाही. नाहीतर तू ही या माणसासारखाच माझ्यासोबत फिरत असला असतास या लुटारू वधूच्या शोधात. लुटारू वधू? हो, तुझं नशीब चांगलंय म्हणून तू वाचलास आणि मी वेळेत इथे पोहोचले. इन्स्पेक्टर भवानी सिम्मी आणि तिच्या इतर साथीदारांना घेऊन पोलीस स्टेशनला आली. दिसायला तर तू खूप सुंदर आहेस, म्हणूनच कदाचित एवढी मुलं तुझ्या जाळ्यात अडकतात. आता तू बोलणार आहेस की मी खरं बोलायला लावू? कसं फसवलंस या प्रतापला? सांगते. आम्ही जेव्हा त्या प्रतापच्या गावी होतो तेव्हा आम्ही सर्वात श्रीमंत लोकांची यादी तयार केली. त्यांच्यापैकी आम्ही प्रतापची निवड केली. प्रतापच का? कारण तो थोडासा लोचट होता. सुंदर मुलगी पाहिली की लगेच पागळून जायचा. मग मी प्रतापला भेटले आणि आम्ही प्लॅन केल्याप्रमाणेच त्याची नजर माझ्यावर खिळून राहिली. तो नेहमी माझ्या मागे मागे फिरायचा आणि हाच तर माझा प्लॅन होता. खूप चतुर आहेस ग तू. आता हे सांग, नंतर काय झालं? नंतर एक दिवस तो मला देवळात भेटला आणि माझ्याशी बोलू लागला. आता तो हळूहळू माझ्या जाळ्यात अडकत होता. मग काय झालं? मग एक दिवस. कविता, तू माझ्याशी लग्न करशील का? हो, पण काय? पण मी सांगितलं तसं माझे वडील ठाकूर आहेत. ते आपल्या लग्नाला तयार होणार नाहीत. जर मी माझ्या कुटुंबासोबत येऊन तुला मागणी घातली तर मग आपलं भेटणंही बंद होऊन जाईल. मग आता आपण काय करू शकतो? एकच मार्ग आहे. आपल्याला काहीही करून लग्न करून टाकायला हवं. मग काही दिवसांनी माझे वडील लग्न मान्य करतील. हो, हे पण बरोबर आहे. मग एक दिवस आम्ही देवळात लग्न केलं. बिचारा प्रताप खूप आनंदात होता की तो ठाकूरांचा जावई होणार आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी घरातल्या सर्वांना बेशुद्ध केलं आणि घरातले सगळे दागिने आणि महागड्या वस्तू घेऊन पोबारा केला. मला वाटतं खूप मोठ्या घराण्यात जन्माला आली असशील तू. मॅडम, मला जे बोलायचं असेल ते बोला, पण माझ्या घराण्याबद्दल बोलू नका. वा वा, घराण्याचं नाव ऐकून एवढा राग आला तुला? हा, तुझं खरं नाव सुद्धा लक्षात नसेल. चोर कुठली? माझं खरं नाव श्रुती आहे. माझं घराणं खूपच घरंदाज होतं. माझे आई वडील भलेही गरीब होते, पण माझ्यावर खूप प्रेम करायचे. माझं लग्नही ठरलं होतं. अच्छा, म्हणजे तेथूनच तू सुरू केली असशील ही लुटालूट? नाही, माझ्या लग्नासाठी माझ्या बाबांनी त्यांचं शेत विकलं होतं. माझं घर खूप आनंदात होतं, पण लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवाने आणखी हुंडा मागितला. मग माझं हसतं खेळतं घर खूप उदास झालं. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझं लग्न नक्की होईल. पण माझ्या बाबांना पैशांची सोय करणं जमलं नाही. त्यांनी विष पिऊन जीव दिला आणि मग त्या दिवसांपासून मी भोळी श्रुती लुटारू बनली. म्हणजे तुला तुझा बदला घ्यायचाय? त्या माणसाचा बदला घ्यायला तू सगळ्या भोळ्या बाबड्या माणसांना लुटतेस? तुम्हाला सगळी मुलं तर भोळी बाबडी दिसतायत. मी भोळी दिसत नाही. माझी काय चूक आहे? हुंड्यामुळे माझ्या वडिलांनी जीव दिला, ते तुम्हाला नाही दिसत? श्रुती, तुझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होतं, पण तू जे करतेस ते तरी कुठे योग्य आहे? निदान मला आनंद आहे की माझ्यामुळे अनेक गरीब मुली शिक्षण घेऊ शकतायत. मी या लुटलेल्या पैशातून मुलींना शिक्षण देते आणि त्यांचं लग्न लावून देते. म्हणजे तू चोरांची रॉबिन हुड आहेस तर एकाकडून पैसे लुटतेस आणि दुसऱ्यांना दान करतेस.
तुम्हाला जे समजायचे ते समजा. मी तर तेच करते जे मला योग्य वाटतं. आता तुझा किस्सा संपला. मॅडम, हा तर तुमचा गैरसमज आहे. मी लहानसा किस्सा नाही, खूप मोठी गोष्ट आहे. ते जाणून घ्यायला तुम्हाला अजून खूप वेळ लागेल. म्हणजे काय? श्रुती जोरजोरात हसत राहिली आणि अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये धूर झाला. भवानी श्रुतीला शोधायचा प्रयत्न करू लागली. श्रुती, श्रुती! पण जेव्हा धूर गेला तेव्हा तिथे श्रुती नव्हती आणि तिचे साथीदारही नव्हते. ओ नो, पळून गेली ती. श्रुती पोलीस स्टेशन मधून पळाली होती. इन्स्पेक्टर भवानी खूपच रागात होती. इन्स्पेक्टर भवानीला लाज वाटायला हवी. एक पोचलेली गुन्हेगार, लुटारू वधू यांच्या हाती लागून पण पसार झाली. ही संपूर्ण पोलीस खात्यासाठी शर्मेची बाब आहे. इथे श्रुती आश्रमात सेवा करू लागली आणि तिच्या पुढल्या शिकारीच्या शोधाला लागली. आपण हे सगळं बंद करायला हवं. आता पोलीसही तुझ्या मागावर आहेत. मग काय झालं? मला हे सगळं माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी करायचंय. भलेही मला पोलीस पकडतील, पण जोपर्यंत मी या सर्वांना आधार देऊ शकेन तो मी देणारच. ठीक आहे. लुटारू वधूला तिची पुढली शिकार सापडली आणि तिने त्याला जाळ्यात ओढायला सुरुवात केली. श्रुतीचं काम भलेही चुकीचं होतं, पण तिचा हेतू बरोबर होता. ती गरीब मुलींना मदत करू इच्छित होती. हुंड्यामुळे आज श्रुती लुटारू वधू बनली. हुंडा प्रथेचा अंत व्हायलाच हवा, जेणेकरून आणखी एखादी श्रुती लुटारू वधू बनू नये.